एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। पुण्याच्या घटनेनंतर राज्यभरात बेकायदेशीर पब, बार व अनधिकृत ढाब्यांवर बुलडोझर कारवाई सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे, ठाणेमध्ये कारवाई करण्यात आली असून आता अंबरनाथ नगरपालिकेला जाग आली असून आज पालेगाव, काटई, बदलापूर, कर्जत मार्ग तसेच सुदामा हॉटेल जवळ असलेल्या 25 ते 30 ढाबे, टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत जेसीबीच्या साहाय्याने टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। टपऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाई प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर पुढील 2 ते 3 दिवस अंबरनाथ पूर्व व पश्चिम येथील अनधिकृत ढाबे, टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख संदीप कांबळे यांनी दिली आहे। अंबरनाथ नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी आणि अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पालेगाव चौक पासून सुदामा हॉटेल चौक पर्यंत ज्या अनधिकृत धाबे आणि अनधिकृत टपऱ्या होत्या, शेड होते, याच्यावरती कारवाई करण्याचं नियोजन करण्यात आलं। त्यानुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून या ठिकाणी आम्ही आज अनधिकृत धाबे, हॉटेल आणि टपऱ्या आणि शेड याच्यावरती कारवाई करून रस्ता आणि चौक मोकळा करून घेण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी ज्या पद्धतीने टपऱ्या आणि अनधिकृत धाब्यांचं प्रमाण आहे त्यानुसार आपल्याला अजून या ठिकाणी कारवाई सुरू ठेवावी लागणार आहे। तसंच पश्चिमेला सुद्धा या ठिकाणची कारवाई अशाच प्रकारे हॉटेल, धाब्यांची सुरू राहणार आहे आणि असं माननीय मुख्याधिकाऱ्यांचे तसे स्पष्ट आदेश आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।